रेड कलरची पाईप कशाची आहे? आमच्या मित्र गणेशचं म्हणणं होतं गॅसची पाईपलाईन आहे. क्या बात है सर, क्या बात है सर. तर हाय गाईज, आज आम्ही काहीतरी नवीन शूट करत होतो. काही दिवसांनी इंस्टाग्रामवर तुम्हाला कळूनच जाईल की एक कशाची शूटिंग चालू होती. त्यामध्ये मेन रोल करणार होते गणेश भाऊ. आमच्या बॅचचा आणखीन एक क्रिएटर अनलॉक होणार आहे, तुम्हाला मी नंतरच्या व्लॉग मध्ये दाखवूनच देईल. तर नंतर आम्ही शूट वगैरे करून चहा बिस्किट खाल्ले. उद्या आम्ही सगळे जाणार होतो घरी आणि त्याआधी आम्ही शूट करून घेतलं आणि रात्रीपर्यंत इथंच बसलो. तर नंतर आम्हाला बराच वेळ झाला होता, आम्हाला लागली होती भूक. त्यामुळे मग आम्ही या बाबांकडून ताट मागून घेतलं. आजचा तर पूर्ण दिवस आम्ही इकडेच घालवला होता. नंतर थोड्या वेळानंतर ताट पण आलं, मग आम्ही इथं थोड्या वेळ जेवण करून घेतलं. यानंतर आम्ही रूम वरती जाऊन आम्हाला करायची होती पॅकिंग. यावेळेस मम्मीने सांगितले होतं येताना सगळे खराब कपडे तुझे घेऊन ये, त्यामुळे मी माझी मोठी बॅग घेऊन जाणार होतो. तरी ते एवढं सगळं गबळ पडलेलं होतं, हे सगळं मला बॅग मध्ये भरून घरी न्यायचं होतं. हा गणेश एकदम प्रॉपरली घड्या वगैरे घालून कपडे घरी घेऊन चालला होता, जे की माझं असं नसतं. मी इतकं प्रॉपरली घड्या वगैरे घालून कपडे भरत नसतो. मी फक्त हा विचार करत होतो की बॅग मध्ये कपडे बसले पाहिजे बस. यावेळेस जाताना मी शर्ट आणि पॅन्ट मोजून ठेवले होते, कारण घरी येताना मला लक्षात नाही राहत की मी किती कपडे आणले होते. चला तर उद्या सकाळी जायचं होतं घरी. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.